रोहित दादा, नाना पटोले यांच्यासह अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, कसं बघता? आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही. आता बावनकुळे साहेबांनाच वाटत असेल पुढच्या 12 दिवसानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याची चर्चा जर होणार असं त्यांना वाटत असेल, त्याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी आज हार मानलेली आहे की भाजप काय सत्तेत येत नाही. आता त्यांनी काय बोललं याच्यापेक्षा शेवटी आम्ही निर्णय तिथे घेणार आहे, आमचे महाविकास आघाडीचे नेते तिथे घेणार आहे. मी मुख्यमंत्र्याचा दावेदार नाही, एक कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तिथं फिरत आहे. निर्णय घेणारे कोण आहेत? आदरणीय पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि राहुल गांधीजी आहेत. ते जे कुठला निर्णय घेतील तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. अजित सर बोलले, छगन भुजबळ म्हणतात गडे मुर्दे उघडू नका, बात होगी तो लंबे तक जाएगी. तो त्यांची भूमिका आहे. पवार साहेबांची पण भूमिका अशीच आहे की ज्या ज्या काही गोष्टी चुकल्या असतील, ज्या गोष्टीमध्ये कुठेतरी या राज्यावर अन्याय झाला असेल, जो कोणी तिथं केला असेल त्याच्यावर चर्चा व्हावी ही पवार साहेबांची इच्छा आहे. आणि जर तिथं मोठे इतर नेते जे भाजप बरोबर गेलेत त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी तर होऊ जाऊन द्या. समोरासमोर बघू कोण काय बोलतंय, कसं झालं, कुठं कुठं काय काय पाणी मुरलं, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघू. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या किती जागा येतील साहेब? 167 ते 180 ओके. कुठेतरी आलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पहाटेचा ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस अजित पवारांचं असं म्हणणं आहे, पहाटेचा ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस गौतम अदानींसह शरद पवार त्या बैठकीत होते. काय दादा आता गेलेत भाजप बरोबर, त्यामुळे भाजप बरोबर गेल्यानंतर ते आज काही बोलतील. माझं एकच विनंती आहे, गौतम अडाणी साहेबांना पुढे आणा, त्यांनाच पत्रकारांना विचारू द्या की खरं काय होतं. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी, कशाला हवेत गोळ्या मारायच्या. पवार बोलले की मला इंग्रजी येत नसेल तरी मी 6.5 लाख कोटीचा बजेट सादर करतो, समोरच्याला टिंब येत नाही असं युगेंद्र पवारांवर आरोप केलेला आहे त्यांनी. आता खरं इंग्लिशचा विषय तसा कुठे येत नाही, पण 6 लाख कोटीचं बजेट मांडण्यासाठी लॉजिक नक्कीच लागतं. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर अजितदादा होते तेव्हा आम्हाला बजेट बद्दल सांगत असताना ते सांगायचे की आपल्याला काही बाबतीत स्ट्रिक्ट राहावं लागतं, काही निर्णय हे आपल्याला स्ट्रिक्ट घ्यावे लागतात, आपल्याला भविष्याचा विचार करावा लागतो, बजेट चांगल्या पद्धतीने मांडावं लागतं. पण भाजप बरोबर गेल्यानंतर तिथं कुठेही शिस्त राहिली नाही. बेशिस्तपणा त्या ट्रेजरीमध्ये आलेला आहे, त्या बजेटमध्ये तिथं आलेला आहे. आता तुम्ही अनेक वेळा बजेट मांडलं असलं तरी हा फरक तिथं का जाणवतं? आता बेशिस्तीपणा भाजप बरोबर गेल्यानंतर का तिथं यायला लागलाय? हा असा प्रश्न मी आदरणीय दादांना त्या ठिकाणी करतो. त्यामुळे संगत कोणाची याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करतं. भाजपची संगत असल्यामुळे फारच जास्त बेशिस्तीपणा हा सरकारमध्ये कुठेतरी आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. पहाटेचा ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस अजित पवारांचं असं म्हणणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.